कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझा मोबाईल बंद आहे का? कॅफे मध्ये भेटूया। लग्न प्रेम या पलीकडे ना काही नाती असतात। आपल्यात मैत्रीचं नातं, जी व्यक्ती त्या मित्राचा जीव घ्यायचा प्रयत्न करत होती त्याच व्यक्तीकडून तू पैसे मागणारस। सावली अगं इथे बसलीस तू, किती शोधलं तुला? असं का होतंय वहिनी? प्रवास आपल्याला पुढे घेऊन जातो, मग आमच्या नात्याचा प्रवास उलटा का सुरू आहे? नाती सुधारण्याऐवजी तुटतायत का? मी सारंग सरांना दुखवायचा विचारही नाही करू शकत, तरी नकळत मी त्यांना दुखावलं। सारंग सर माझ्याशी मैत्री तोडणार आहेत का? अगं वीणाबाई, किती विचार करतेस तू? नको एवढा विचार करू आणि चल बघू, आज चल जेवायला, सगळे वाट बघतायत। चल उठ। सारंगला बघितलंस कुठे? बरं चल उठ, उठ पटकन। हॅलो हॅलो साऊ, अगं डॉक्टर साहेब आलेत, त्यासनी तुझ्याशी बोलायचं आहे, काहीतरी महत्वाचं। साऊ, अगं तूच बोल गा आता त्यांच्याशी, ठरव काय बोलायचं आहे ते। हा, आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे। बोल डॉक्टरांशी बोल। हॅलो सावली, तुम्ही तिथे? अप्पूला भेटायला आलोय। इधर अप्पूला बोलायचंय तुझ्याशी, बोल त्याच्याशी। हॅलो अक्की, कशी आहेस तू? मी बरी आहे बाळा, तू कसा आहेस? मी पण बरं आहे। अक्की, हे बघ सारंगदाजी आलेत, पण अक्की सारंगदाजींबरोबर तुला बी यायला पाहिजे होतं, पण ते पण बरोबर आहे की घरात एक जण हवाच, पण तू येऊन जा गं इथे। हो बाळा, मी नक्की तुला भेटायला येईल, पण हो तू तुझी काळजी घे, वेळेवर औषधं घे आणि हो आईला अजिबात सतवू नको हं? अगं हो अक्की, आता सारंगदाजी बी हेच सांगत होते। हे घे, सारंगदाजींशी बोल। सावली, मला खरंच राग आलाय तुझा। सारंग सर, मला माफ करा, माझं खरंच चुकलं। हे बघा, मला माहिती आहे कुठलंही कारण माझ्या वागण्याचं समर्थन नाही करू शकत, हे तुम्हाला सांगून जायला पाहिजे होतं, मला नाही कळलं। सारंग सर, तुम्हाला बोललो होतो ना, माझी बहीण लई बाबडी आहे हो, कुणाला अजिबात त्रास देत नाही। समजा गुंताय ना, तिला एकटीला सोडवायचं असतं, हे समजा माहित होतं मला, पण ती मला बोलली होती कोणाला सांगू नकोस, वचनच घेतलं होतं विठ्ठलाची आण देऊ की हे सगळं सारंगरावांना नको सांगूस, सणाच्या दिवशी त्यांना कोणताही त्रास नाही होऊ द्यायचा होता, म्हणून तिनं तुमच्यापासून लपवलं। तिचा हेतू चांगला होता हो। अभिनंदन, काय एक एक खेळ खेळता तुम्ही, कमाल। कळतच नाही, म्हणजे असं सरळ असं समोर येऊन नाही खेळत, असं लपून छपून महाभारतासारखं। आणि हे महाभारतातले कृष्ण, अस्मीचं आमच्या घरात येणं आणि सावलीशी तुम्ही जो काही संबंध ठेवलाय त्यामुळे जे काही वाद सुरू झालेत ना, तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाला जमणारच नाही ना। मी जुन्या प्रेमावर विश्वास ठेवू शकतो ना नवीन नाती जोडू शकतो। जणू माझं आयुष्य
माझं जगणं आणि मरण तुमच्याच हातात आहे. मी काहीच केलेलं नाहीये. कोण बोललं तुम्ही काही केलंय? तुम्ही काहीच केलेलं नाहीये. तुम्ही कधीच काही केलेलं नाहीये. आणि काही न केल्यामुळे जे काही राडे सुरू झालेत ना घरात, काय बोलू आता. माझ्यावर एक उपकार करा. त्या सावलीवर उपकार करायला जाऊ नका. तिच्या आयुष्यातून बाजूला व्हा. होतो, बाजूला होतो. त्याआधी तिला मेहेंदळींच्या सुनेचा दर्जा दे, बायकोचा दर्जा दे, मग तिला माझी गरजच लागणार नाही. काय आहे ना, पोटची नसली तरी पोरगी आहे माझी. जोपर्यंत तिचा संसार मार्गी लागत नाही तोपर्यंत मी तिच्या पाठीशी उभा राहणार, तिला सगळी मदत करणार. तुला काय करायचंय ते कर. करा ना मदत. मदत करा, पण सरळ आणि सोप्या मार्गाने मदत करा ना. यासाठी समोरची माणसं पण साधी सरळ सोपी असणं गरजेचं असतं की नाही? मला दिसतंय, दिसत तुला नाहीये. तुलाही दिसेल काही दिवसांनी. पण काय आहे ना, परिस्थितीने डोळे उघडण्याची वाट नको बघू. स्वतः डोळसपणे परिस्थितीकडे बघ आणि मग त्याच्यावर सत्सद विवेक बुद्धीने विचार कर. सत्य तुझ्या आजूबाजूलाच आहे, फक्त शांत डोक्याने त्याच्याकडे बघण्याची गरज आहे. एवढं बघ. देवा, सावलीवर बारीक लक्ष ठेवा. चला. देवा, यांच्यावर बारीक लक्ष ठेवा. नवीन वर्षाच्या तुला खूप खूप शुभेच्छा तिलोत्तमा. थँक्यू. तुला सुद्धा. खरं तर मेहेंदळींना शुभेच्छांची काहीच गरज नाही, तरी आपलं असं काही नसतं ग. खरं सांगू का, आपल्या आजूबाजूचे लोक आपलं शुभ चिंतणारे असतीलच अशी काही गॅरंटी नाही आजकाल. भैरवी माई. खरंय बाई तुझं. आजकाल कुणाचा काही भरोसा सांगता येत नाही. बरं तिलोत्तमा, आता सावली इथं आलीच आहे, तर मला ना ताराच्या पुढच्या कॉन्सर्टसाठी सावली सोबत बसून थोडं नियोजन करायचं होतं. तुला चालेल ना? हो, मला का नाही चालणार. फक्त एक सांगू का, नाही म्हणजे आपल्या ताराबरोबर ही मुलगी सतत असते हे मला फारसं काही आवडत नाही. तिची काही गॅरंटी नाही. जरा सांभाळून राहा हिच्यापासून. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.